तर ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप कटिबद्ध असल्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। भाजप नेत्यांच्या बैठकीत त्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे। यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका सुद्धा केली आहे। पाहूया त्या संदर्भातील हा खास रिपोर्ट। आमच्या हक्काचं ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे, ओबीसीची जनगणना झालीच पाहिजे। मराठा समाजानं कुणबी दाखल्याच्या मागणीसाठी मोठं आंदोलन उभं केल्यापासून ओबीसींमध्ये असुरक्षेचं वातावरण निर्माण झालंय। राज्यभर ओबीसींनीही आरक्षण टिकवण्यासाठी प्रति आंदोलन सुरू केलं। गेल्या काही वर्षात भाजपाची वोट बँक ही ओबीसीच असल्याचं अधोरेखित झालंय। त्यामुळे आता ओबीसींच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याची जाहीर भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली आहे। ओबीसींचं आरक्षण कुठेही कमी होणार नाही अशी ग्वाहीच फडणवीसांनी दिली आहे। भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट हे ओबीसी समाजाच्या सोबत आहे। काही झालं तरी ओबीसी समाजाच्या संदर्भात त्यांच्या आरक्षणावर संकट हे आम्ही येऊ देणार नाही, हे आमचं कमिटमेंट। ओबीसींचा कैवार भाजपानं घेतल्याचं सांगतानाच देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या ओबीसी विषयीच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात, कारण त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते। ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले त्या काळामध्ये? कारण तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता आणि आता तुम्ही तोडवर करून सांगताय। शरद पवारांचा मराठा आरक्षणाला विरोध असल्याचं सांगत मराठ्यांबाबत पवारांचं प्रेम बेगडी असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला। शरद पवारांनी केला। इतिहास बघा। निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना ओबीसी आणि मराठा समाजाला आपलंसं करण्याची भाजपाची रणनीती आहे। ओबीसी मराठ्यांना जवळ करतानाच विरोधकांविषयी त्या समाजामध्ये कोणतीही सहानुभूती राहू नये याची खबरदारी सुद्धा भाजपानं आतापासूनच घ्यायला सुरुवात केली आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।